आज युवा पिढीमध्ये व्यसन हे इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. बहुतांश पालक, शिक्षक ह्या गोष्टी घेऊन खूप चिंतित आहे. पतंजली योगसूत्रात व्यसन म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात सांगितलंय. व्यसन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, पण एकच अनुभव सारखा सारखा जेव्हा मला घ्यावा असा वाटतो त्याचं नाव व्यसन. आता या व्यसनावर जर आपल्याला मात करायची असेल, या अनुभवावर जर आपल्याला मात करायची असेल तर काय करावं लागतं? भगवद्गीतेत एक खूप सुंदर सिद्धांत दिलाय 2ऱ्या अध्यायात. भगवंत म्हणतात परम दृष्ट्वा निवर्तते. एखाद्या खालच्या प्रकारच्या अनुभवावर जर मात करायची असेल तर त्याच्यापेक्षा उच्च कोटीचा अनुभव आपल्याला द्यावा लागतो. अनुभवाला अनुभवच द्यावा लागतो. म्हणून आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला व्यसनातनं बाहेर काढायचं असेल तर त्याला उत्तम उत्तम प्रकारचे अनुभव घेऊ द्यात. त्याच्यासाठी लागणारे सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायचं असतं. जसं त्याला जर मन मोकळं करायचं असेल तर त्याला कुठेतरी बोलायची जागा आहे का? जर त्याला खेळ खेळावा असा वाटत असेल तर त्याला ती जागा आहे का? त्याला चांगल्या चांगल्या नवीन गोष्टी शिकायच्या असतील त्याच्यासाठी जागा आहे का? ह्या जर सुविधा आपण मुलांना दिल्या तर निश्चित रूपाने तो विद्यार्थी व्यसनातनं खूप लवकर बाहेर पडू शकतो. हरे कृष्ण.